नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिला महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला साबुदाणा खिचडी कशी केली ती दाखवणार आहे। उपवास म्हटलं की घरोघरी आपल्या महाराष्ट्रात केली जाणारी ही साबुदाणा खिचडी परफेक्ट प्रमाणात, अजिबात चिकट न होणारी, अगदी मोकळी मौसूद चवदार कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे। खिचडी करण्यासाठी एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला एका भांड्यात घ्यायचंय। मस्त मौसूद आणि मोकळा साबुदाणा होण्यासाठी ही प्रोसेस तुम्ही नक्की करा। साबुदाणा खिचडी करण्याची पहिली प्रोसेस म्हणजे साबुदाणा छान भिजला पाहिजे। साबुदाणा छान भिजला, फुलला तरच आपली साबुदाणा खिचडी मस्त मोकळी आणि मौसूद होते। सगळ्यात पहिला आपल्याला साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा 1-2 पाणी, कारण त्याच्यावरची जी पावडर असते ती पूर्णपणे घालवायची आपल्याला। साबुदाणा पूर्णपणे बुडेल इतपत म्हणजे 2 मोठे वाटी पाणी घातलेले आहे यामध्ये। साबुदाण्यामधील हे पाणी आपल्याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय। या प्रोसेसने साबुदाणा पूर्णपणे पाणी खेचून घेतो आणि साबुदाणा मस्त फुलतो। बघू शकता पाणी किती कमी झालेलं आहे आणि साबुदाणा जास्त दिसत आहे। साबुदाणा छान असा फुलला आहे 10-15 मिनिटांनी। आता आपल्याला ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। साबुदाण्यामधील आपण सगळं पाणी काढलेलं आहे। कधीही साबुदाणा भिजवताना पाणी सगळं काढायचं नाही, अगदी अर्धी वाटी तरी पाणी त्यामध्ये ठेवायचं असतं। फक्त पाणी किती ठेवायचं हे दाखवण्यासाठी मी सगळं साबुदाण्यामधील पाणी काढून दाखवलेलं आहे आणि वरती पाणी किती घालायचं ते दाखवत आहे तुम्हाला। आता हा साबुदाणा भिजण्यासाठी 5 ते 6 तास पुरेसे आहेत। 5-6 तासामध्ये छान साबुदाणा फुलून येतो। तुम्ही रात्रभरही ठेवू शकता साबुदाणा भिजण्यासाठी, पण 5 ते 6 तास पुरेसे आहेत साबुदाणा भिजण्यासाठी। 5 ते 6 तासानंतर बघू शकता साबुदाणा आपला कसा भिजला आहे। त्यामध्ये अजिबात पाणी नाहीये आणि मस्त मोकळा असा साबुदाणा फुलला आहे आणि बघू शकता तुम्हाला अजिबात कुठेही चिकटपणा नाही जाणवत आहे। 6 तासामध्ये आपला साबुदाणा छान भिजला आहे बघू शकता। आणि अशा पद्धतीने साबुदाणा जर भिजला तर आपली खिचडी कधीच बिघडणार नाही, चिकट होणार नाही। अशा प्रोसेसमध्ये साबुदाणा छान भिजवला तर तुमची खिचडी किंवा साबुदाणा वडे कधीच बिघडत नाही। साबुदाणा खिचडी कोणाला नाही आवडत। उपवास असला किंवा नसला तरी साबुदाणा खिचडी आपल्या महाराष्ट्रात घरोघरी नाश्त्यालाही बनली जाते। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत मी। बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। तुम्हाला जर बटाटा आवडत असेल तर तुम्ही जास्त आणि घेऊ शकता। बटाट्याचे पातळ असे फोडी करून घेतलेले आहेत आणि आता बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बटाटा काळा पडत नाही। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही बटाटा उकडूनही घेऊ शकता, पण मला बटाटा उकडून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने फ्राय केलेला बटाटा खूप खिचडीमधला आवडतो। जास्त वेळही लागत नाही, लवकर होतो। तर इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे मी खिचडी करण्यासाठी। थोडं तेल पुरेच आहे। तेल छान तापल्यानंतर यामध्ये मी जिरं टाकणार आहे। जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तर काही हरकत नाही। काही ठिकाणी चालतं, काही ठिकाणी नाही चालत म्हणून सांगितलं। जिरे घातल्यामुळे खिचडीला स्वाद खूप छान येतो, त्यामुळे जिरे घाला। जिरं छान फुलून घेतल्यानंतर आपल्याला बटाटा टाकायचा आहे। मग अशी चिरून घेतलेला सगळा बटाटा मी यामध्ये टाकलेला आहे। बटाटा छान आपल्याला फ्राय होऊन द्यायचा 1 मिनिटभर, जास्त वेळ नाही लागत। आणि बटाट्याच्या चवीसाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्या चवीनुसार, जे पाव चमचा इतपत। बटाटा फ्राय करताना त्याच्या चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकलं तर नंतर खिचडीमध्ये बटाटा आळणी लागत नाही आणि जास्त वेळ लागत नाही बटाटा फ्राय होण्यासाठी। छान असा फ्राय झाला, बटाटा छान शिजला आहे। आपल्याला इथे मिरची टाकायची आहे। मिरची मी 2 ते 3 बारीक चिरलेल्या टाकलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची टाकू शकता, कमी जास्त करू शकता। तुम्हाला तिखट किती प्रमाणात आवडतं त्याप्रमाणे। थोडीशी मिरची तेलामध्ये परतून घेतली आणि यामध्ये मी सगळा साबुदाणा टाकत आहे। बघू शकता साबुदाणा मस्त मोकळा आहे, यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा अंश नाही आहे। साबुदाणा असं छान फुलला, मोकळा, सुटसुटीत तर साबुदाण्याची खिचडी अजिबात चिकट होत नाही। म्हणून तुम्ही मी दाखवलेल्या प्रोसेसमध्ये साबुदाणा भिजवला तर अजिबात तुमची खिचडी कधीच बिघडणार नाही। सगळा साबुदाणा मी यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपल्याला 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचंय तेलामध्ये। सगळे 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचंय, मस्त अशी वाफ लागली पाहिजे शाबूला। त्याच्यानंतर आपल्याला भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। मी 1 वाटीभर टाकलेला आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेला आहे। मग अशी आपण बटाटा फ्राय करताना बटाट्याच्या चवीसाठी थोडंसं मीठ टाकलं होतं, आता मी 1 चमचा मीठ टाकणार आहे हे शाबूच्या चवीसाठी। आता आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। चवदार, मस्त मौसूद, मोकळी आणि अजिबात चिकट न होणारी साबुदाणा खिचडी आपली तयार आहे। साबुदाणा मस्त फुलला आहे, बघू शकता किती रिकामी आणि मोकळी झाली आहे, अगदी सळसळीत झाली आहे। अगदी दिवसभर ठेवली आणि टिफिनलाही दिली तरी अशीच मऊ राहते, अजिबात चिवट वगैरे काहीच होत नाही। अशी खिचडी केली की पचायलाही हलकी असते। काही जणी तरी उपवासासाठी खिचडी खाल्ली तर पित्त होतं म्हणून खात नाहीत।
तुम्ही जर साबुदाणा खिचडी करताना शेंगदाण्याचा थोडा प्रमाणात वापर केला तर तुम्हाला खिचडीचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही. खरं तर शेंगदाण्यामुळे थोडंसं पित्त होतं उपाशी असल्यामुळे, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी फक्त शेंगदाण्याचं कूट थोडं कमी प्रमाणात वापरा, म्हणजे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि अशा पद्धतीने खिचडी मस्त करून खा. तर मंडळी, आजची खिचडीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून कुठून बघत आहात किंवा कुठल्या शहरातून बघत आहात हे मला नक्की कमेंट करून सांगा. मला पण कळू दे की माझी रेसिपी कोण कोण पाहत आहात. मला खूपच आनंद होईल. आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या परत एकदा मनापासून शुभेच्छा. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या रेसिपीमध्ये. यासाठी बाय, धन्यवाद.